मटण आणलंय मी बकऱ्याचं. आता आपल्याला ह्याचं धुवून हे करून घेते मी. मगाशी मीठ टाकून ठेवलं होतं. असं काय नाही, ह्याचं घाण नसतं, काही नसतं, एकदम स्वच्छ आहे. अद्रक लसण आणि कोथिंबीर भरपूर घेतली बघा वाटायले. आता हा का मी थोडा उघड नाके बराबर टाकायचा कांदा हा पाळून एवढं तांबट. हिरव्या मिरच्या पण घेतल्या कारण कसं टाकावंच लागते त्याला, म्हणून टाकायचं आहे हा का. अद्रक लसणचं पेस्ट पण घेतलं. मिरची टाकून देते हा का. हा का मटण टाकून देऊ आपण. हा बघा टमाटर पण टाकून घेतलं. आता टाकते अद्रक लसणचं पेस्ट. मस्तपैकी काढून आणलंय कोथिंबीर ते. हा का एवढं सगळं संकटच हा का. गावाकडल्यासारखी पद्धत झाली आमची ही आता. हा का आता आपण असं हळद बी लगेच टाकते. हो का आता हळद तर एवढी लागणार आहे कारण मी इतकं चरबी आणली ना, मला खायची चरबी म्हणून. आज चरबीचं मटण आहे. हा का 1 चमचा मीठ बघू शकता. ते एकदम भारी मस्तपैकी आज मटण आणलंय का. आज मटणाचं काही हेच नाही, मनावर दिलं आपल्या काकांना. साप पण आणले तर, आणि इतक्या बऱ्या आणलं बरं का आम्ही, काय सांगायचं आता. फसवाफसवी करायला लागलेत लोक पण. मटण म्हणते तर वेगळंच कशाचं पण देतात का काय कळाना. खावा का नाही खावा, पण आजचं मटण मस्त बरं का. थांबा अद्रक लसण सगळं टाकते मी. बघा आता सगळं टाकून घेतलंय मी, बघू शकता. मस्त आता हे पाणी हे आटू द्यायचं. मटण आणताना बरं का चाप कमराचं आणलं पाहिजे, म्हणजे जे हाटी खातं ते, आणि जे नाही हाटी खात ते मांडीचं. आता ह्याच्यावर मी झाकून ठेवणार आहे. आता हे मस्तपैकी त्याचं पाणी बिणी आटूस तर आपलं शिजत आहे मस्त. हा का हे बघितलं ना. मस्त बघूया हा कसा चालला ते. आता ही चरबी आता आपल्याला चरबी खायची, कारण मला ना खूप आवडते म्हणून ही चरबी खायची आहे. काही दिवस झाले बघत होते, मला आज घेतली. चला बघू. वाव थांबा जराशी का पोळायला लागलाय. इकडं कांदा भाजाय तवा ठेवलाय लोखंडी. वाव बघा हे कसलं आहे का नाही छान सांगा मटण हे. आता पाणी आटलंय, आता त्याच्यावर ठेवायचं ते. तर टाकलंय मी काळं वाटण भाजायला. कांदा भाजला, आता धने पण टाकले जास्त करून. आणि हा का हे खोबरं टाकायचे आता टाकून देते आताच. पण हे हा का आता आपण काय करू, हे पाणी मी ठेवलेलं टाकू ह्याच्यामध्ये. हो का हाय हाय हे पाणी बघा. मस्त शिजल्यावर आरं तुत्र चलतंय तर आणि खावा का. ह्याला अनेक काय करायचे मला, परत पाणी टाकणं झाकून ठेवून. आता हे मसाला घेते भाजून. हिरवी मिरची का टाकली ना, कारण हिरवी मिरचीची जर भाजी केली ना तर इतकी चांगली लागते ना बापरे. मटणाची भाजी हिरव्या मिरची लई छान लागते. पण मला काळं तिखट पण टाकायचे, लाल पण टाकायचे म्हणून मी जास्त टाकले नाही. आणि इकडं आपलं चाललंय हे शिजायचं. काढून घेते आता ह्याला. मी असं ठरविलं ह्याच्यातच पीठ पण भाजून घेते, कारण आमच्याकडनं बिगर बाजरीच्या पिठाची भाजी होऊ शकत नाही.
असं लाल मस्तपैकी चांगलं हलवून खुशी वाटते बरं का मला ना अशा भाज्या बनवायची. चिकन, मासे, मटण. चिकनची नाही बनवायची खुशी, पण मटण आणि हे मटण आणि मच्छी बनवायला बापरे मला खूप आनंद वाटतो. आता आपण काढून घेऊ. आणि इकडं बघा मला बनवायची ह्याची भाजी कशाची, पालकाची. म्हणून हा का हे टाकलं ह्याच्यात तेल, मिरच्या, टमाटर टाकून द्यायचे पाहिजे. आणि भाजीमध्ये वाटाणा पण टाकला आहे काही टाकून देतो भाजी पण. अहो सकाळी मटण म्हणून म्हणजे आताच करून टाकावं. मावशीनं दिली मला. मी आज भाज्या पण करडीची भाजी घेऊन आले, पुन्हा आणि वांगे, कालचे पण वांगे. तर आता आपण हे पाणी टाकून देऊ ह्याच्यात. मला काय होतंय नेहमी पोळत होते. वाव मस्तपैकी मस्त टाकून पाणी टाकून शिजत घातलंय. हा बघा शिजायली तिकडं. हा काय एवढाच लसूण वाटलाय मी, कुठलाय एवढाच भात झाला. मस्त लागते खायला. आमचं मीठ ओरडं. काय झालं बाबली, अगं काय झालं, का हुआ. आणि आमची मिठा ओरडायला लागली आहे. तिला ना भया गेला ना माझ्या पात करमत नाही. हा बघा कशी बी भाजी केली हिरवी ना तरी छान लागते. आता हे वाटायला जायचे मला, पण मी थोडं ह्याला थंड होऊ द्यायला लागले. ह्याच्यात टाकायची चटणी आता मला. ह्याच्यात थोडे धने टाकलेत, खोबरं टाकले, तेजपत्ता टाकलाय आणि शहाजिरा टाकलाय. कारण बाकी आपल्याकडं घरी मसाला भरपूर आहे म्हणून. आता ही भाजी पण उतरून देते. तर बघा भाजी आपली मस्तपैकी. आता फक्त काढून घ्यायचं काम आहे. काढून घेते आता मी. कोथिंबीर कापून ठेवली. हा बघा हे मसाला आपला ग्राइंड करून आणला मस्तपैकी. आणि इकडं उकळी आली. आता आपल्याला हा बघा एक घरचा मसाला घेते, 1 चमचा टाकून आधी. हा बघा हे घरचा मसाला. कारण जास्त भाजी आहे ना, अर्धा इथे टाकायचे 2. हा का बस ह्याच्यावर नाही टाकायचे. आणि थांबा. आणि हा का फ्रेंड आता मी वाटलेला मसाला पण टाकीते. हे आता हे बी 2 चमच्याच्या वर आहे. हे मस्तपैकी हा बघा. कारण भाजी आपली जास्त आहे ना म्हणून बघू शकतात. आणि मी आधीच फोडणी दिली ना म्हणून आता काय फोडणी द्यायची गरज नाही. पहिलं गणच फोडणी दिली. आता हे पीठ लावायचं, भाजलंय आता लावायचं त्याला. हा बघा पाणी टाकायचं बाई मस्त. तर हा बघा आता आपण हे येशूर असा काढला. आम्ही येशूर बी म्हणतात ह्याला. गावाकडं आमची आई सासू बघा टाकला येसूर.
भाजी म्हणजे भाजी. म्हणजे जरा थोडी मेहनत लावून केली ना तर चव बी लागते ना. उगाच बिना मेहनतीची भाजी म्हणल्यावर काय सांगा तुम्ही. हा का. हे मनावरच आज घेतली भाजी बनवायला छानपैकी. हा बघा आपली भाजी रेडी झाली. तर आता तरी पण मस्तपैकी सुटली ह्याच्यावर. हा बघा, कारण आज आहे तरीवालं मटण. तर आता आपण टाकून घेऊ कोथिंबीर त्याच्यामध्ये. मस्त मी काय केलं, कडविली भाजी आणि त्याच्यावर काय केलं माहिती आहे का, एकदम कमी गॅसवर ठेवलं म्हणजे सगळं मसाल्याचं अर्क उतरून येत असतं. तर आता आपण टाकून घेऊ कोथिंबीर. हा बघा मस्तपैकी दबाके. हा बघा खा का. आता बंद पण करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण हे आता बस. हा बघा भाजी तर नंबर एकच झाली, नंबर एक. एकदा अशी भाजी बनवून बघा तुम्ही आणि खाऊन मला कमेंट करून सांगा. बघा भाजी जास्त रसा घट पण नाही. हो का, हे असा लागतोयच रसा हे. तर चला भेटू जेवण करताना. गॅस पण बंद करून घेते आता मी. हा का बंद केला गॅस, बंद म्हणजे बंद. आणि हा का हे दाखवते एकदा तुम्हाला हे कसं झालं आहे नजारा ते. हा का. आणि कोथिंबीर आणि खाय बरं का. थांबा, गाडी लईच मोठ्यानं आळलं ती बघा. आणि थोडी कोथिंबीर टाकून देते. हा बघा ये धनिया पत्ता रे बघा. आणि काय मग हॉटेलच्या तोंडात मारायची भाजी आहे ही काय साधी नाही. चला मग जेवण करू आपण. हा बघा भाजी वाढते मी. आवाज आवाज येईल इकडं. बदल थोडं थोडं दे. हां लावून खा. मला लागते फ्रेंड हड्डी आणि चरबी. वाव बघा. मालकाला केलं का ज्वारीच्या भाकरी. हे भाजी घ्यायची का थोडी. दे टाक.
का भाजी पण लई छान झाली तुपासारखी. घ्या भाजी तुमची. कशी झाली भाजी? आधी आधी मीठ लागत असेल तुम्हाला, आहे का नाही? द्यायचं मीठ. जेवढं खायचं तेवढं.